नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तळगड बघितलेला होता. अशा प्रकारे आज आपण किल्ले मानगड याचा इतिहास बघणार आहोत. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये मानगड किल्ला हा आहे. माणगाववरून मी मगाशीच निघालो आहे. आता मी पोचलो निजामपूरच्या पुढे. आता मी 5 मिनिटांमध्ये किल्ल्यावर पोचणारच आहे आणि किल्ल्यावर पोचल्यावरती मी तुम्हाला किल्ल्याची पूर्ण माहिती देणार आहे. आता आपण भेटूत किल्ल्यावरती. मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आपण किल्ले मानगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत. इथून थोड्या अंतरावरती किल्ला आहे. पण या बोर्डच्या आधी तुम्हाला इथे शिवमंदिर बघायला मिळेल. मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो कसं आहे. आता आपण शिवमंदिराची इथं आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता थोडेसे ढासळलेली आता स्थिती आहे. तुम्हाला वरती जाऊन सुद्धा दाखवतो. आपण शोज काढून जाऊयात वरती. तुम्ही बघू शकता इथे एक शिवपिंड सुद्धा आहे. आणि इथे सुद्धा आहे शिवपिंड. कसं उन्हाळ्याच्या दिवसात आलो तर थोडासा तुम्हाला निसर्ग बघायला मिळणार नाही, पण इतिहासाची माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल. अशा प्रकारे आपले शिवमंदिर बघून झालेले आहेत. शिवमंदिराच्या लगेचच बाजूला एकविरा देवीचे शिल्प आहे जे दगडामध्ये कोरलेले आहे. आता ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता या दगडामध्ये समोरचा जो दगड दिसतोय त्याच्यावरती हिरवा कापड लावलेला आहे. त्याच दगडावरती एकविरा देवीचे शिल्प आहे. मी तुम्हाला जवळ जाऊन सुद्धा दाखवतो. तुम्ही बघू शकता इथे पूजा वगैरे केली जाते. चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे आणि शिल्प अजून व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपले एकविरा देवीचे शिल्प जे दगडात कोरलेले आहे ते आपले बघून झालेले आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागेच बरोबर ते एकविरा देवीचे शिल्प आहे आणि त्या शिल्पाच्या समोरच एक मंदिर आहे आणि या मंदिराचे त्या बऱ्याच प्रकारच्या विरगळी आहेत. विरगळ म्हणजे नक्की काय मी तुम्हाला तिथे जाऊनच सांगतो. आता तुम्ही आता बघू शकता या बोर्डावरती विरगळ म्हणजे काय हे दिलेलं आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो. विरगळ म्हणजे युद्धामध्ये जे मरण पावलेले जे वीर होते त्यांचे स्मारक म्हणजेच विरगळ. त्याला आपण विरगळ असे म्हणतो. तुम्ही बघू शकता आता इथं बऱ्याच प्रकारच्या विरगळी आहेत आणि विरगळीचा अभ्यास कसा करायचा, त्याचे वाचन कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बोर्डवरती लिहिलेलं आहे. आणि परत मंदिराच्या बाजूला सुद्धा इथे विरगळी आहेत. आता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले आपले शिवमंदिर, एकविरा देवीचे शिल्प आणि विरगळी हे सगळं बघून झालेलं आहे. आता आपण किल्ला चढायला सुरुवात करूयात. तुम्ही बघू शकता आता आपण किल्ले मानगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत. तुम्हाला मी त्याचा एक व्ह्यू दाखवतो. तुम्ही बघू शकता. आणि आता आपण किल्ला चढायला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी आपण जरा आजूबाजूला काय काय आहे ते इथं बघून घेऊयात. बरोबर किल्ल्याच्या पायथ्याशी गाव वसलेलं आहे. बघू शकता. इथे किल्ले मानगडचा बोर्ड आहे आणि काय सामानाची देवाणघेवाण करण्यासाठी एक रोपवे टाईप त्यांनी केलेलं आहे. जाऊयात आता आपण वरती. अशा प्रकारे आपण चढायला सुरुवात केलेली आहे. इकडे काही पायऱ्या पण आपल्याला बघायला मिळत नाही. पूर्ण दगडांवरून आपल्याला जायचे आता वरती चढत. बघा तिकडनं पण एक पायवाट दिसते. ठीक आहे, या साईडने जाऊन बघूयात आपण.
मानगड हा किल्ला एक सह्याद्री पर्वतरांगेमधील महत्त्वाचा डोंगरी किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मानगड किल्ल्याचा वापर हा लष्करी आणि संरक्षणाच्या दृष्टीने केला जात होता. म्हणजे याचा बेसिक यूज जो होता मानगड किल्ल्याचा, ते दुश्मनांवरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा जो घाट रस्ता जो आहे तिकडनं कोणी आपलं दुश्मन तर येत नाही आहे यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता. बघू शकता आता इथे पायऱ्यासारखं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल दगडांमध्ये, आणि हे खूप चांगलं काम केलेलं आहे. इथे बोर्ड लावलेले आहेत म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल दिशा कळते की बाबा कुठल्या बाजूने आपल्याला किल्ला चढायचा आहे. तर रस्त्यामध्येच मोठा दगड पडलेला आहे. ओ, तर वर कुठून जा बघतो मी. इथून आलो आता वरती. आता परत दगडांच्या मधून मधून मला जायचं आहे वरती. इथे पायऱ्या नाही आहेत, मोठे मोठे दगड आहेत आणि पूर्ण असा खडी चढाई आहे. बघत अशा घनदाट झाडांमधून जायचं म्हणजे टेन्शन येतं, भीती वाटते बाबा काय साप आला मधीच. हां, माझे शब्द वापस घेतो मी. भाई इथं पायऱ्याच नाही आहेत, मोठ्या मोठ्या दगडांवरनं पावलं टाकून वरती जायचं आहे. आणि विशेष म्हणजे मी एकटाच आलो आहे. माझा मित्र सिद्धेश माझ्यासोबत येणार होता, त्याला काहीतरी काम आलं म्हणून तो म्हटलं की भाई तू आज पुढे जा, आज का मी येऊ शकत नाही. एकटं येणं खाऊ नाही आहे, आणि एकटं येणार असाल तर सकाळी या म्हणजे अंधार व्हायची भीती नसेल. आता एवढं थकायला होतं आहे. आता वरती जाऊन परत खाली येईपर्यंत अंधार होते की बघूयात. आपण लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करूयात. जाऊयात वरती. तुम्ही एकटं येत आहे आणि तुम्ही असा काहीतरी नजारा बघताय. पूर्ण अंधार पडतोय आणि किल्ला चढायचा अजून बराच बाकी आहे. हां, बघूयात काय काय होतं आता पुढे. हो, तिथे वरती एक मंदिर दिसतंय, बघूयात जवळ जाऊन. तुम्ही बघू शकता किल्ले मानगड येथील इंजाई माताचं मंदिर इथे आपण पोचलेलो आहोत. आज जाऊन आपण आता दर्शन घेऊयात इंजाई मातेचं. आणि अशा प्रकारे आपलं इंजाई मातेचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर निघूयात आपण आता पुढच्या प्रवासासाठी. पण तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर एक मानगडावरती 12 पाण्याच्या टाक्या, महादरवाजा, बुरुज, गुप्त दरवाजा, राजसदर, हवालदारांचे घराचे जोते, हनुमान शिल्प, शिवमंदिर लेणी आणि बुरुज याचे अवशेष तुम्हाला आता पाहायला मिळेल वरती. तर बघूयात आपण जाऊयात वरती. आता अजून एक मोठा टास्क लागला आहे मला. तुम्ही बघा आता हे कसं आहे चढायला. सरळ वरती जायचं आहे आणि इथून दगडांमधून जायचं आहे. कधीही किल्ले जेव्हा तुम्ही बघायला येता, किल्ले चढायला येता, तेव्हा सोबत कोणाला तरी घेऊन येत जा. आणि एकटे तर या टायमाला कधी येऊच नका. आता मी आलो आहे कारण माझ्याकडे सेल्फ डिफेन्ससाठी माझ्यासाठी माझे इक्विपमेंट्स आहेत. माझ्याकडे टॉर्च आहे, सगळं आहे. तर मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे. हां, कॅपॅसिटी संपत चालले परत. बघा असे मी चढतानाच एक ब्रेक घेतला होता 2 मिनटाचा पाणी प्यायला. आता बघा परत इथून जायचं मला. दगडांवरून जाऊन आपण महादरवाजाला पोहोचणार आहोत. इथून आलो वरती. आता इथे पाय ठेवायला छोटे छोटे खड्डे करून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे चढायला थोडं बरं पडतं आहे. इथून जातो वरती. हां, तर अशा प्रकारे आपण मानगडचा महादरवाजा इथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही
किल्ल्याच्या भिंती बघू शकता, अजूनही स्ट्रॉंग बघायला मिळतात आपल्याला. तर जाऊयात आपण किल्ल्यामध्ये. शिल्प कोरलेले आहेत. एक असं फिश तुम्ही बघू शकता आणि कमळचं फूल किंवा दुसरं काहीतरी असेल, पण माझ्या पहिल्या नजरेमध्ये तर मला हे एक फूल आणि एक मासा असं दिसून येते. तुम्ही बघू शकता किल्ल्याचा भाग बराच कोसळलेला आहे. तुम्ही आता खाली बघू शकता, इथे एक टाकी आहे पाण्याची आणि त्याला नाव दिलेलं आहे हनुमान टाके. तर जवळ जाऊन बघूयात आपण कसं आहे. तर बरंच मोठं तर दिसतंय. अरे वा वा, खूप मोठी टाकी होती. 2 पार्ट्समध्ये ही टाकी होती. बापरे, खूपच मस्त. वाव. बरंच खोल आहे. आवाज पण माझा असा एको होतो इथून. अजून एक सुद्धा इथे बाजूला टाकी आहे आणि ही पण खूप मोठी आहे आणि मध्ये एक खांबसुद्धा आहे. म्हणजे त्या काळची रचना बघा तुम्ही कशी होती. तर संध्याकाळी आलेला एकच फायदा असतो, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते सनसेट. पुढे जाऊन बघूयात. जसं मी बघू शकतो आता पुढे गुप्त दरवाजासुद्धा आहे. तर त्या गुप्त दरवाजाची परिस्थिती आता कशी आहे, त्याची कंडिशन कशी आहे ते आपण बघूयात. ढासळलेला आहे का चांगल्या स्थितीमध्ये आहे. ओ हो हो, सुंदर, मस्तच. आता पुढे जायची तर हिंमत तर नाही आहे. वरती जाऊन बघतो जरा कसं आहे, सेफ आहे का रिस्की आहे. तर अच्छा, हा गुप्त दरवाजा इथे आणि इथून खाली डोंगर उतरायला जागा आहे. इथून पुढे जाताना जरा रस्ता स्लिपरी आहे, बघू शकता तुम्ही. आणि माझे मित्र तर आहेत झाडावरती. हे बघा, इथून गेला की डायरेक्ट खाली दरीत. जाऊयात आपण हळूहळू, आपल्याला काही घाई नाही आहे. पूर्ण माती पिती कोसळली याची. तर चला आलो आपण पुढे. पावसाळ्यामध्ये येताना फक्त जरा सांभाळून द्या, कारण की इथले रस्ते स्लिपरी होतात एकदम. अच्छा, इथे सुद्धा एक पाण्याचे टाके आहे, पण बघूयात आपण. त्याचं नाव दिलं आहे खोदीव पाण्याचे टाके. अरे वा, पूर्ण चौकोनी अशा प्रकारचे आहे बरोबर. अशा प्रकारे आपण मानगाड्याच्या माथ्यावरती पोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही, पूर्ण आढावा देतो किल्ल्याचा मी तुम्हाला. बराचसा पोर्शन पडलेला आहे किल्ल्याचा, पूर्ण सपाट प्रकारचा आहे किल्ला. तुम्ही बघू शकता ही जी भिंत जी आहे याचं नवीन बांधकाम झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. इतिहासाच्या दृष्टीने एक चांगलीच गोष्ट आहे की किल्ल्याला जपण्याचा प्रयत्न होत आहे चांगल्या प्रकारे. इथे अजून एक पाण्याची टाकी आहे, 2 पाण्याच्या टाक्या इथे सुद्धा आहेत. दोरस्तीचं काम इकडे जोरात चाललेलं दिसतंय. सिमेंटच्या पिशव्या आणि मशिनरीज वगैरे सगळं आहे. बहुतेक पुन्हा सगळ्या भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न चालू आहे इथे जोरात. आपण किल्ल्याच्या पायथ्याशी बघितलं होतं, जे सामानाचं देवाणघेवाण करण्यासाठी जे रोपवे टाईप बनवलं होतं ते बहुतेक इकडे येत असेल. बघू शकता आता किल्ल्यावरून चालत पुढे आलेलो आहे मी. आणि जोत्यांचे अवशेष आपण आता बघितले इथे. आणि इथे एक असा
हाफ सर्क्युलर असा एक कट्टा आहे. तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो मी आता. पुढे बघू शकतो तुम्ही पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत आणि इथून जर तुम्ही खाली बघितलं तर सलग अखंड दरी आहे आणि हे खाली गाव. आता अंधार पडत चाललेला आहे. तुम्ही बघू शकता इथे राजसदरसुद्धा आहे. अशा प्रकारचा राजसदर बराचसा भाग कोसळलेला आहे. वरती जायला काही चान्स तर नाही आहे. तुम्हाला मी एक थोडक्यामध्ये दाखवतो एक व्ह्यू. हे बघा पूर्ण आतमध्ये कोसळलं आहे. मानगड किल्ला आपला बघून झालेला आहे. तर तुम्हाला किल्ला कसा वाटला आणि जर तुम्हाला अजून याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे माहिती. ती पण तुम्ही वाचून घ्या एकदा. आता आपण किल्ला उतरायच्या तयारीला लागूयात कारण की आता अंधार झालेला आहे. जाऊयात आपण आता खाली. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही किल्ला उतरताना जर सावकाश उतरत जा. हे अशा प्रकारची जी माती असते ना याच्यावरनं पाय स्लिप व्हायचे चान्सेस जास्त असतात. अंधार खूप फास्ट होत आहे. मला जेवढं फास्ट खाली जाता येईल तेवढं जायचा प्रयत्न मला करायला लागणार आहे. भीती अशी काही नाही आहे पण तुम्ही बघितलं चढताना आजूबाजूला जंगल होतं आणि इथे किल्ल्यावरती कोणीच नव्हतं. माझ्या सोबतीलासुद्धा कोणी नाही आहे. अंधार झाला तरी माझ्याकडे टॉर्च आहे. माझ्याकडे समजा चांगली पॉवरफुल टॉर्च आहे. आपण महादरवाजामधून जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा आपण सरळ या पायऱ्यांनी किल्ला चढायला सुरुवात केली होती. पण आता मला उतरताना कळालं की पलीकडच्या साईडलासुद्धा अजून पाण्याचे टाके आहेत. आता अंधार झाला तरी चालेल पण किल्ला आपण पूर्ण बघूनच जाऊयात. अरे वा वा, ही गोष्ट बरं झालं आपण इकडे आलो. इथे धान्य कोठारसुद्धा आहे मस्त. तुम्ही बघू शकता आतमध्ये एक गुहा, म्हणजे त्याला धान्य कोठारचा साठी त्यांनी वापर केला होता. सातवाहनकालीन लेणी असं त्याला नाव होतं, धान्य कोठार. आणि बघू शकता इथं खूप मोठी पाण्याची एक टाकीसुद्धा आहे. ही चांगलीच मोठी आहे. ही गुहा आता मी अंधारात तर काय आज जात नाही पण आपल्या टॉर्चचा आज कमाल बघूयात कशी आहे. तर वा वा, बघू शकता तुम्ही आतमध्ये सुद्धा टाकी आहे इथे. आणि इथे मधमाशा सुद्धा खूप आहेत. चला तर जाऊयात आपण आता. बघू शकता किती रुंद अशी वाट आहे आणि हे पूर्ण मोठे डोंगर, मध्ये दरी. इथं कसं लवकर लवकर उतरता पण येत नाही. पायऱ्या जर असल्या असत्या तर कसं आपण फटाफट उतरायचा प्रयत्न करू शकलो असतो. पण इथे फास्ट उतरायच्या नादामध्ये एक पाय सरकला तर भाई खेळ खाल्लासा डायरेक्ट. आता आपण धावत जाऊयात. रस्ता मोकळा दिसला की धावत जायचं, पण जिथं वाटेल रिस्की आहे काम तिथे भाई हळू जायचं, गरज नाही. गड किल्ल्यावरती येताना कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. उशीर झाला तरी चालेल पण सावकाश चढा, सावकाश उतरा. तर आपण आपला खाली उतरायच्या प्रवासाला लागलेलो आहोत. गडाच्या बऱ्याचशा खालच्या भागाला आपण आलेलो आहोत. आता इथून हा जंगलातला प्रवास मला सुरू होतोय. टॉर्च आहे समजा आपल्याकडे. भीती म्हणजे भूतांची वगैरे कधी भीती नाही वाटत. असं काय त्या प्रकारच्या मनात पण कधी विचार नाही आले. भीती वाटते ती फक्त जनावरांची, रानटी प्राणी आहेत. आता या पट्ट्यामध्ये बिबटे वगैरे आहेत की नाही आपल्याला काय आयडिया नाही आहे. पण जर एखादा आलाच बिबटे भाई काय करू शकत नाही अशा वेळेस. डायरेक्ट सरेंडर आहे, सरेंडर.
चांगलाच अंधार झाला आहे बाबा आता. शक्यतो तुम्ही जर कधी अंधारात उतरत असाल किल्ल्यांवरनं तर आवाज करत उतरत जा. कारण की जेव्हा तुम्ही टॉर्च वगैरे एखादी मारता ना आणि कुठल्या प्राण्याला जर उजेड वगैरे दिसला तर कुठलाही वन्य प्राणी जो आहे तो उजेडाच्या दिशेने येतो. म्हणून तुम्ही तुमच्या सेफ्टीसाठी जोरजोरात आवाज करत चला, जेणेकरून तुमच्यावरती ते प्राणी हल्ला करणार नाहीत. आता बऱ्यापैकी आपला किल्ला उतरून झालेला आहे. पोहोचू आपण आता खाली 5 मिनटामध्ये. आता तुम्ही बघू शकता जरा जसं जसं खाली येत चालू ना थोडा उजेड मला दिसायला लागला आहे. कारण की वरती काय झालं, अंधार काय होतं तर दोन्ही बाजूला जंगल होते, मोठी मोठी झाडे होती, त्याच्यामुळे पूर्ण अंधार होता. बॅटरीमुळे बाई तिथनं खाली येऊ शकलो, नाहीतर भीती तर खूप जास्त होती तिथनं उतरायचं म्हटल्यावर. खाली पोचलो की मस्तपैकी जरा पाणी वगैरे पिऊयात. पुढे जाऊन कुठे चहा वगैरे भेटतो काय, चहा सुद्धा बघूयात आपण. जरा बोलताना आता धाप लागते कारण की खूप फास्ट किल्ला उतरला आहे मी. आता 2 मिनटामध्ये खाली पोचतो. आता अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आता आलेलो आहोत. किल्ला आपला पूर्णपणे आज पाहून झालेला आहे. इथं आपली गाडी आपण पार्क केली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे खाली गाडी आणि माझ्या मागच्या बाजूला किल्ला. या किल्ल्याच्या टोकावरून आता आपण खाली आलेलो आहोत आणि अशा प्रकारे सक्सेसफुली आपला किल्ला आता पूर्ण पाहून झाला आहे. बऱ्यापैकी आपल्याला माहितीसुद्धा मिळालेली आहे. तर अशा प्रकारे मागच्या ब्लॉगमध्ये आपण तळगड किल्ला बघितला होता. आज आपण मानगड बघितलेला आहे आणि अशाच प्रकारे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून कुठला तरी एक किल्ला बघायचा प्रयत्न करूयात. किंवा आता बऱ्याच प्रकारचे आपण ऐतिहासिक किल्ले किंवा ऐतिहासिक गोष्टी आपल्या बघून झालेल्या आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित आपल्याला एखादा नैसर्गिक ठिकाण झालं किंवा समुद्र झाला, बीचेस झाले, तर अशा प्रकारचं आपण काहीतरी ठिकाण बघूयात. तर भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो मिलते हैं अगले वीडियो में. बाय.